आर्थिक वर्षात एसटी महामंडळाला तब्बल 591 कोटींचा तोटा, ठोस उपाययोजना करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश. दररोज सुमारे 1,60,00,000 रुपयांचा तोटा होत असल्याचं निदर्शनास. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ. सोन्यात 2,000ची तर चांदीच्या दरात 4,000ची वाढ. सोनं जीएसटीसह 1,57,590 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,63,680 रुपयांवर. कोकण रेल्वेच्या 263 किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणासाठी डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू. वायकर यांच्या प्रश्नावर केंद्राचं उत्तर. कोकणातील रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होण्यासाठी दुपदरीकरणाला गती. एमपीएससीच्या उमेदवारांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. यूपीएससीच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू होणार. या उमेदवारांची यादी सार्वजनिक खासगी संस्थांना पाठवली जाणार. राज्यासमोर भीषण पाणी संकटाचं सावट. राज्यातील धरणांमध्ये 47.72% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षीच्या तुलनेत तुर्तास समाधानकारक पाणीसाठा. आता पाहणार टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या. 1,000 मेगावॅट क्षमतेची कुडूस ते आरे ही अदानीची नवी वीज वाहिनी अखेर सुरू. वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रश्नासह 3 शहरातील वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी होणार. बीकेसी मेट्रो साईटवर कामादरम्यान क्रेन उलटली. सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. बीकेसी मेट्रो साईटवर काम सुरू असताना एका खांबावर उचलण्यात येत असलेला एक बीम घसरून खाली पडला होता. शिक्षण विभागाच्या उदासीन कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक. राज्यव्यापी आंदोलनाचा संघटनेचे अध्यक्ष आमदार जमू अभ्यंकर यांचा इशारा. रखडलेलं वेतन अशा विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन केलं जाणार. मध्य रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना मोठा दणका. वर्षभरात 252 कोटींचा विक्रमी दंड वसूल. मध्य रेल्वेकडून दंड वसुलीत 24% वाढ. मार्च महिन्यातच 25 कोटींचा दंड केला वसूल. मुंबईतील मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी लोकल दाखल. हार्बर मार्गावर एसी लोकलच्या 14 फेऱ्यांची भर पडणार. लोकलच्या चाचण्या पूर्ण होताच सेवेत दाखल होणार. पुणे शहरात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. पालिकेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद. आज मध्यरात्रीपासून उद्या दुपारपर्यंत पाणीबाणी. शुक्रवारी कमी दाबानं पाणी मिळणार. पुण्यात तापमानाचा पारा 40शी ओलांडणार. पुण्यासह सोलापूर, सांगलीला तापमानाचा येलो अलर्ट. 1.5 महिन्यात पुण्यातील 770 रुग्णांना उष्माघाताचा ताप. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. पुण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 32 रस्त्यांसाठी 64 अधिकाऱ्यांची नियुक्ती. शहर परिवर्तन समितीच्या बैठकीत निर्णय. मिसिंग लिंक रस्ते, वॉटर लॉगिंग यावरचे उपाय, रिक्षा थांबे, पॅन पार्क योजना तसंच अतिक्रमण हटवण्यावर भर देत कामांना गती देण्याचे आदेश. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या महत्त्वाच्या. सीईटी नोंदणीला पुन्हा मुदतवाढ. पीसीएम आणि पीसीबी गटासाठी दुसरी संधी उपलब्ध. 15 आणि 16 एप्रिलला विलंब शुल्कासह नोंदणी करता येणार. तर परीक्षा मे महिन्यात होणार. स्पाइसजेट विमानसेवेच्या गैरव्यवस्थेमुळे प्रवाशांना नाहक त्रास. विमानाचं उड्डाण विलंबानं. एसी बंद असल्यानं प्रवाशांची तीव्र नाराजी. मुंबई ते दिल्ली विमान प्रवासादरम्यानचा प्रकार. तर एअरलाईन्स कर्मचाऱ्यांनी यावर हात झटकल्याचा प्रवाशांचा आरोप. मध्य रेल्वेकडून वाडी बंदरात कोचिंग डेपो उभारण्यात येणार. वंदे भारत रेल्वेचा देशभरात होत असलेला विस्तार लक्षात घेत वंदे भारत गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी डेपोची निर्मिती. नारी शक्ती वंदन विधेयकाला इंडिया आघाडीचा पाठिंबा. महिला आरक्षण विधेयकाला समर्थन करणार. दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर खरगे यांची माहिती. पण डिलिमिटेशनला इंडिया आघाडीचा विरोध. सुप्रिया सुळे यांची माहिती. डीआरडीओचा माजी शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला. पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवल्याप्रकरणी कुरुलकरला एटीएसनं केली होती अटक. वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्यानं उद्या शाळांना सुट्टी जाहीर. वर्ध्यातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा उद्या बंद. वर्ध्याचे जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्याकडून आदेश जारी. वर्धा जिल्ह्यात तापमान 43 ते 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता.